जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गण्या, अरे गुटखा लय महाग झाला, आता काय करायचं? विन्या, त्याला काय मग, अर्धा तास लेट थुकायचं. काही कामधंदा न करता बसून खाणाऱ्या नवऱ्याला बायको टोमणे मारत म्हणाली, काय जिंदगी आहे तुमची. घर माझ्या बापाचं आहे, कपडे माझी बहीण पाठवते, घरचं राशन माझी काकी भरते, मुलांचं सगळं मी बघते, तुम्हाला जराही लाज नाही वाटत. नवराही एक नंबरचा निर्लज्ज होता. तो म्हणाला, लाज तर तुझ्या भावाला वाटायला पाहिजे. आपल्या शहरात राहतो, पण काडीची मदत करत नाही. बायको डोकं आपटायची बाकी होती. नवरा, सकाळी डोळे उघडले की मी देवाकडं प्रार्थना करतो, माझ्यासारखी बायको सगळ्यांना मिळो. बायको खुश होऊन, खरंच सांगताय? नवरा, हो, यात काहीच खोटं नाही, कारण मी एकट्यानंच का दुःख भोगायचं. बायको लाटणं घेऊन मागं लागते. बायको, मी 4-5 दिवस तुम्हाला दिसले नाही तर कसं वाटेल? नवरा, खूपच चांगलं वाटेल. नंतर 4 दिवस खरोखरच त्याला बायको दिसली नाही. 5व्या दिवशी डोळ्यांची सूज कमी झाली, तेव्हा कुठं समोरचं दिसायला लागलं. काय समजलात? मिनी, एअरपोर्टला जायचे किती होतील? ड्रायव्हर, 500 रुपये होतील मॅडम. मिनी, माझे मिस्टर सुद्धा बरोबर आले तर किती होतील? ड्रायव्हर, 500च होतील मॅडम. मिनी, बघा मी सांगितलं ना, तुमची काही व्हॅल्यू नाही. मन्या, बाबा, आज मी बसच्या मागे धावत आलो आणि 5 रुपये वाचवले. बाबा, अरे मूर्खा, रिक्षाच्या मागे धावत आला असतास तर 15 रुपये वाचवले असतेस. जन्या, काय रे, काय झालं, इतका वैतागलेला का आहेस? मन्या, अरे अचानक वायफाय बंद झालं, चेक केलं तर समजलं शेजाऱ्यांनी बिल भरलं नाही. किती निष्काळजी माणसं आहेत. पहिल्यांदाच विमानात गेलेल्या गण्यानं पायलटला पाहिलं आणि तो त्याचे हेडफोनच खेचू लागला. पायलट, अरे अरे काय करतोय? गण्या, हेडफोन काढ आधी तू. हे बरं आहे तुमचं, तिकीट आम्ही काढायचं आणि तू गाणी ऐकणार. गंपू पेट्रोल पंपावर जातो, तिथे बोर्ड असतो, येथे मोबाईल वापरण्यास बंदी आहे. तो लगेच सगळ्या मित्रांना फोन करून सांगतो, थोडा वेळ मला फोन करू नका रे. मुंगीचा आणि हत्तीचा प्रेमविवाह झाला, पण दुसऱ्याच दिवशी हत्ती मेला. मग मुंगी दुःखी झाली, म्हणाली, वाह रे मोहब्बत, एक दिन का प्यार हुआ, अब सारी उम्र कबर खोदने में बीतेगी. मच्छर का बेटा पहली बार उड़ने लगा. बाप, बेटा कैसा लगा उड़ के? बेटा, मजा आया बाबू बापू, जब मैं उड़ रहा था तो लोग ताली बजा रहे थे. जिच्यासाठी लिहितो मी गाणी, ती माझी राणी, चालली भरायला पाणी. आज दिवस आहे खास, पुन्हा गालावर डास. गालावर मारायच्या अगोदर एकदा तरी हास. एक माणूस दूध पिता पिता मरतो, कसं काय? थिंक थिंक. ॲन्सर, सिंपल आहे, म्हैस खाली बसते. प्रिये, मी फुले मागितली, तू मला पुष्पगुच्छ दिलास. मी दगड मागितले, तू मला सुंदर मूर्ती दिलीस. मी मोरपीस मागितले, तू मोर दिलास. तू बहिरी आहेस की काय? कष्टाचे फळ कधी ना कधी उशीर का होईना मिळतेच.
गोटू: पप्पा, जर मी तुम्हाला सांगितलं की मी पास झालोय तर तुम्हाला कसं वाटेल? पप्पा: मी आनंदाने वेडा होईल. गोटू: मला माहीत होतं, म्हणूनच तर मी घाबरून नापास झालोय. एकदा एक मुलगी पंख्याला गळफास घेत असते. तेवढ्या तिथं पांचट येतो आणि ते सगळं बघतो आणि पांचट तिला म्हणतो, सिर्फ सिर्फ लटकने से हाइट नहीं बढ़ेगी मम्मी. मम्मी को बोलो कॉम्प्लॅन पिलाय. एका गरिबाने ताजमहालची प्रत्येक भिंत पाहिली, मिनार पाहिले, सर्व खिडक्या पाहिल्या आणि बोलला, आई शपथ, प्रेमात खूप खर्च आहे. आपले ते काम नाही बुवा. एका बाईने येणाऱ्या बसला थांबवले. ड्रायव्हर: कुठे जाणार? बाई: कुठे नाही. पोरगा रडतोय, जरा पोम पोम वाजवून दाखवा की. मुलगी आयुष्यातून गेल्यानंतर माणूस खूप यशस्वी होतो, हे आज विराट कोहलीने दाखवून दिले. म्हणून म्हणतो मित्रांनो, मुलीचा नाद सोडा आणि करिअरवर ध्यान द्या. 45 वर्षाचा सलमान खान मुलगी बघायला जातो. त्याला पाहून मुलीची आई बेशुद्ध पडते. शुद्धीवर आल्यावर बेशुद्ध होण्याचं कारण विचारलं तर म्हणाली, अगं 20 वर्षापूर्वी हा मला पण बघायला आला होता की. बाबा: काय रे, तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का? चंदू: हो, आम्ही सगळे पास झालो, पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या. बाबा: ऑ, मॅडम कशा नापास होतील गाढवा? चंदू: ओ बाबा, ते अजून त्याच वर्गाला शिकवतात. चांगल्या मुलींच्यात आणि डायनासोरमध्ये काय साम्य आहे? लय काय विचार करू नका, दोन्ही पण अरब वर्षापूर्वी नाहीसे झालेत. मुलगी बाईकवर: मुलगी: अरे माझ्या पप्पानी मला तुझ्या बाईकवर बघितलं. मुलगा: काय म्हणाले मग तुला? मुलगी: काय सांगू तुला, माझ्याकडून बसचे पैसे परत घेतले. खूप स्ट्रिक्ट फॅमिली आहे माझी. बॉयफ्रेंड: मी तुझ्या रोजच्या रोज मागण्यांनी तंग आणि कफल्क होऊन आत्महत्या करतोय. गर्लफ्रेंड: बस कर ना, रडवशील आता. एक चांगला पांढरा शुभ्र ड्रेस घेऊन दे, 10व्याला काय घालू? एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं. ती भडकली. त्याने त्याला धू धुतला, अगदी लोळवला. तो कपडे झटकत उठला आणि म्हणाला, तर मी नाही समजू का? अमेरिकेतील एक इंजिनियर पुण्यात आप्पा बळवंत चौकात येतो. रस्त्यावर एक पुस्तक पाहून तो चक्कर येऊन पडतो. पुस्तकाचे नाव असते, 30 दिवसात इंजिनियर बना.